नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 50 वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत. असे प्रश्न जे प्रश्न एकदा दोनदा तीनदा नाही तर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा ही पुस्तके कोणाची आहे? तर नारायण सुर्वे यांची पुस्तके आहे. लक्षात ठेवा, माझे विद्यापीठ कोणाचं आहे? नारायण सुर्वे. सनद कोणाचा आहे? नारायण सुर्वे. जाहीरनामा कोणाचा आहे? नारायण सुर्वे. हा प्रश्न 7 ते 8 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फोटो पहा. कोण आहेत? हे आहेत सरदार वल्लभभाई पटेल. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न पहा, कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते? सोपा प्रश्न आहे, लगेच उतरायला पाहिजे. 8 राज्यातून जाते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? कर क वृत्त असं म्हटलं की नाही. हा जो पहिला क आहे का, क हा आपण कसा लिहितो? असा लिहितो. ओके, असा. आता हाच क काय करायचा? थोडा उभा करायचा. असा उभा जर केला तर बरोबर 8 सारखा पार्ट आपल्याला दिसतो. 8 असा 8 सारखा पार्ट आपल्याला दिसतो. तर मग 8 असं लक्षात ठेवायचं आहे. हा क आपल्याला 8 सारखा दिसतो की नाही? तर असं लक्षात ठेवायचं. कर्कवृत्त भारतातील 8 राज्यातून जाते. पुढचा प्रश्न पहा, जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी असतो? तर 31 मे. विद्यार्थी मित्रांनो, झोपेत जरी विचारलं तरी म्हणायचं जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य सेवक भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे. पुढचा प्रश्न, सर्वात हलका धातू कोणता? तर लिथियम हा सर्वात हलका धातू आहे. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादन. विद्यार्थी मित्रांनो, दूध उत्पादन, धवल क्रांती लक्षात कसं ठेवायचं? आता हा जो काही ध आहे ना, तर दूध यामध्ये पण ध आहे असं कम्पेअर करायचं. आता पहा, ध व ल हा जो काही शब्द आहे याला पुढे फक्त द लावायचा, द ध दूध असं तयार होतं. असं ट्रिक करून लक्षात ठेवायचं. जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर धवल क्रांती, दूध उत्पादन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे काश्मीर कशाला म्हणतात? कास पठार. कोकणची निर्मिती कशी झाली? प्रस्तरभंग क्रियेने. कोकणची निर्मिती प्रस्तरभंग क्रियेने झाली. पुढचा प्रश्न, कोल्हापूरची जीवनवाहिनी कोणत्या नदीला म्हणतात? तर पंचगंगा नदीला कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, भीमा नदीची एकूण लांबी किती आहे? तर 451 किलोमीटर. भीमा नदी 451 किलोमीटर. पुढचा प्रश्न, रब्बी ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर सोलापूर जिल्ह्याला रब्बी ज्वारीचे कोठार म्हणतात. कोकण रेल्वेचे महाराष्ट्रात अंतर किती आहे? तर 382 किमी. हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेला आहे. कोकण रेल्वेचे महाराष्ट्रात अंतर 382. कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे? किती आहे? तर 843. लक्षात ठेवा, 843. साल्हेर शिखराची उंची किती आहे? किती आहे? तर 1567 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं? तर काय करायचं? 5, 6, 7 आणि पुढे 1 ठेवून द्यायचा. 5, 6, 7 आणि पुढे 1 ठेवायचा. असं पाठ करायचं किंवा 1567 असं पाठ करा. ओके. पुढे पहा, गव्यासाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणते? तर राधानगरी अभयारण्य. लक्षात ठेवा, राधानगरी अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी अभयारण्य आहे. केळीचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर वसई या ठिकाणी होते, जळगाव या ठिकाणी होते. ओके, लक्षात ठेवा, वसई आणि जळगाव या ठिकाणी केळीचे सर्वाधिक उत्पादन होते. पुढील प्रश्न, वसई
या ठिकाणी केळीचे उत्पादन होत असून वसई हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, वसई कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर जिल्ह्यात आहे. काय आहे तिथं? केळी. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ आहे. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाची स्थापना कधी झाली? तर 1971. साल लक्षात ठेवा, 1971 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाची स्थापना. पुढचा प्रश्न, सर्वात लहान प्रादेशिक विभाग कोणता? तर खानदेश हा सर्वात लहान प्रादेशिक विभाग आहे. सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता? तर विदर्भ हा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे. लक्षात ठेवा, कन्फ्यूज व्हायचं नाही. सर्वात लहान जर म्हटलं तर खानदेश आणि सर्वात मोठा म्हटलं तर विदर्भ, पण काय? प्रादेशिक विभाग. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, तळेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा जिल्ह्यामध्ये तळेगाव पठार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं? तळेगाव व शेवटी काय आहे? वर्धा. अशी काहीतरी ट्रिक लावायची, लक्षात ठेवायचं. तळेगाव पठार. मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव पठार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर 1 ऑगस्ट 1962. साल लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट 1962 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना. पुढचा प्रश्न पहा. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? तर यवतमाळ हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे दगडी धरण कोणते? दगडी धरण तर भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर. पुढील प्रश्न पहा. कोकणचे प्राचीन नाव काय आहे? काय आहे? तर अपरांत. कोकणचे प्राचीन नाव अपरांत. मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण? बाळ गंगाधर खेर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र कोठे आहे? तर ताडोबा या ठिकाणी मगर प्रजनन केंद्र आहे. सर्वात मोठा महसुली विभाग कोणता? महसुली विभाग विचारला आहे तर छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होते? तर 7 जून. 7 जून. सीताफळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर दौलताबाद या ठिकाणी सीताफळ संशोधन केंद्र आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारा विभाग कोणता? तर कोकण. सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? कोकणात. पुढील प्रश्न पहा. कोकणचे हवामान कसे आहे? सम, उष्ण व दमट. कोकणचे हवामान सम, उष्ण व दमट आहे. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी किती आहे? तर 208 किमी. किती आहे? 208 किमी. पुढचा प्रश्न, जयगड खाडी कोणत्या नदीवर आहे? तर शास्त्री. जयगड खाडी शास्त्री नदीवर आहे. जय शास्त्री. काय म्हणायचं? जय शास्त्री. जयगड खाडी शास्त्री नदीवर आहे. वसई खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर जिल्ह्यात आहे. वसई खाडी पालघर जिल्ह्यात आहे. तेरेखोल खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेरेखोल खाडी आहे. जैतापूर खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जैतापूर खाडी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आपण पाहत आहोत हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. लक्षात ठेवा. यावर आपल्याला जोड्या लावामध्ये कधी कधी प्रश्न येतो. तेरेखोल खाडी, जैतापूर खाडी आणि साईडला आपल्याला जिल्हे दिलेले असतात आणि त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या असतात. लक्षात ठेवा. तेरेखोल खाडी सिंधुदुर्ग. लक्षात कसं ठेवायचं? सिंधू गेली कुठे गेली? तेल आणायला. तेरेखोल तेल आणायला, असं लक्षात ठेवायचं. किंवा जैतापूर खाडी, जैतापूर र शेवटी काय आहे? र. र वर्ण रत्नागिरी, असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा. दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? दाभोळ तर रत्नागिरी.
दाभोळची खाडी रत्नागिरी. बाणकोट खाडी कोणत्या नदीवर आहे? तर सावित्री नदी. लक्षात ठेवा, बाणकोट खाडी कोणत्या नदीवर आहे? सावित्री नदी. आता लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हणायचं? सावित्री सावित्री बाण मारते. काय मारते? बाण मारते. झालं. सावित्री नदीवर बाणकोट खाडी आहे. सावित्री बाण मारते असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? तर वसईची खाडी आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुंबईच्या उत्तरेस विचारलं की नाही, वसईची खाडी. वसईची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर. लक्षात ठेवा, पालघर जिल्ह्यामध्ये वसईची खाडी आहे. ओके. पुढे पहा, त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. बीड जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे? तर परळी वैजनाथ. बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. पुणे जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे? तर भीमाशंकर. भीमाशंकर. पुढे पहा, सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी शिखर आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत? तर 5 ज्योतिर्लिंगे आहेत. किती आहेत? 5. पुढे पहा, कोणते शिखर हे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? तर बैराट शिखर. बैराट शिखर अमरावती जिल्ह्यात आहे आणि सर्वोच्च शिखर आहे. महाराष्ट्रात नाशिकच्या उत्तरेस व दुसऱ्या क्रमांकाचे कोणते शिखर आहे व त्याची उंची किती आहे? आता पहा, नाशिकच्या उत्तरेस म्हटलंय साल्हेर शिखर आहे. दुसऱ्या क्रमांकाचं आहे, बरोबर आहे. त्याची उंची किती आहे? 1567 मीटर. कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर 1646 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा, किती वेळा? 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवा, 30 वेळापेक्षाही जास्त वेळा. 1646 मीटर कळसुबाई शिखराची उंची. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. कळसुबाई शिखर अहिल्यानगर जिल्हा. खानापूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये खानापूरचे पठार आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई शिखर. टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर पाचगणी पठार. पाचगणी पठार हा टेबल लँड या नावाने ओळखला जातो. मांजरा पठार कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर बालाघाट डोंगर रांग. लक्षात ठेवा, मांजरा पठार बालाघाट डोंगर रांगेत आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे? तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. शंभू महादेव डोंगरांच्या उंचवट्याच्या भागात कोणते पठार आहे? तर सासवडचे पठार आहे. काय म्हटलं? शंभू महादेव डोंगराच्या उंचवट्याच्या भागात कोणते पठार आहे? तर सासवडचे पठार आहे. पुढील प्रश्न पहा, जालना जिल्ह्याच्या सीमा कोणकोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत? तर पहा, बुलढाणा, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे 1, 2, 3 आणि 4 जिल्ह्यांना सीमा लागलेल्या आहे. जालना जिल्ह्याची सीमा कोणकोणत्या जिल्ह्यांना जोडल्या आहे? बुलढाणा, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 50 पेक्षाही जास्त वन लाइनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. काही प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत. काही प्रश्न वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारले गेले आहेत. त्यामुळे सर्व प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.